आजची जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये प्रामुख्याने आपल्या लक्षात आलं असेल की शेतकरी आपल्याला सल्ले देत आहेत। वन विभाग असेल, गृह विभाग असेल किंवा पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी सल्ले देण्याचे काम शेतकरी करतायत। खरं तर प्रत्येकाचा एक विभाग आहे, मग ते वन विभाग असेल, गृह विभाग असेल, तिथं माणसं नेमलेली आहेत, प्रशासकीय अधिकारी नेमलेले आहेत, मग ते कशासाठी आहेत? आणि ते जर काम करत नसतील तर मग त्यांना ठेवलंय कशाला? खरं तर आपल्या लोकप्रतिनिधीची उदासीनता या ठिकाणी आपल्याला, हे खरं तर हे राजकारणाचा विषय नाही, परंतु उदासीनता एवढ्या पद्धतीने या ठिकाणी दिसून येते। कालच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांना आक्रमक व्हा, आक्रमक कोणाविरुद्ध व्हा, तुमच्यावर ज्यावेळेस उलटतील त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल। कारण तो प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या नात्यानं जेव्हा एखादा बिबट्या एखाद्या घरातलं मूल नेतो तेव्हा ते कोणत्या पक्षाचं नसतं, तर ते एका मानवाचं असतं, माणसाचं असतं। आणि मग त्याच्याबद्दलची जी तीव्र भावना आहे ती तुम्हाला कधी जागृत होणार आहे? तुमची कन्या त्या ठिकाणी सांगते की तरुणांना संधी द्या। तरुणांना संधी कशाची द्यायची? तुम्हाला फक्त राजकारणाचं दिसतंय का? राजकारणा व्यतिरिक्त काही समाजकारण असतं, याचं देखील आपण भान विसरलेलं आहात। खरं तर त्या ठिकाणी आपण सांगताय की राजकारणामध्ये माझा एवढा दबदबा आहे, एवढं हे आहे, मला सगळे जर मला विचारल्याशिवाय पुढे जात नाहीत, ते झाली तुमची पक्षाची गोष्ट। परंतु जर तुम्हाला एवढं विचारलं जाते किंवा एवढं जर तुमचा दबदबा आहे तर तुमच्या ज्याने एक मंत्री येऊ नये, वनमंत्री जर या ठिकाणी येत नसेल तर तुमच्या त्या दबदब्याचा उपयोग काय? खरं तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे, अजित पवार गटाचे, ते भाजपाचे, तुमच्यामध्ये समन्वय नाही आणि तो समन्वय नसल्यामुळं खरं तर त्या अर्थानं तुमचं कोणी ऐकत नाही असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचंय। कारण ही केवळ पहिली घटना नाही, अशा प्रकारच्या 3 घटना या ठिकाणी होऊन गेल्या। याच्या अगोदरही काही आंदोलनं झाली, आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा आपण खिल्ली उडवताय, आपण म्हणता आंदोलनानं काही होणार नाही। मग तुम्ही एकदा एखादं आंदोलन करून बघा, त्याच्यामध्ये किती झळ लागते, त्याच्यामध्ये किती कष्टानं उभं राहावं लागतं, हे आपल्याला कळेल। त्यांना 2 ठिकाणी 2 माणसं मिळालेत। खरं तर नेतृत्व करणारे मंडळी आढळराव असतील, लोक त्यांना मानायचे, ते म्हणतात आमच्याकडे तरुणांची फळी पहिली होती, ते ज्यावेळेस दुसऱ्या पक्षात होते त्यावेळेस। आता तुमच्याकडे तरुणांची फळी नाही म्हणून तुम्ही योग युवती मेळावा घेताय, आणि मग तुमच्याकडे जर फळी नाही तर तुम्हाला काय तिथं फक्त पीए म्हणून नेमलेलं आहे का? तुम्ही सुद्धा त्याचे लोकप्रतिनिधी आहात। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्हाला जे प्रश्न मांडायचे ते तुमच्या माध्यमातून मांडा। केवळ दिलीप पाटलांचा कोणीतरी सहकारी म्हणून तुम्ही जर प्रश्न मांडत असाल तर तुम्ही इतक्या वर्षाची केलेली तपश्चर्या फुकट गेली असं मी म्हणतो। खरं तर अतिशय उद्रेक झालेला आहे। जरी या परिसरामध्ये ही घटना घडलेली नसली, पिंपरखेड, चांडो आणि जांबूत या परिसरात घटना घडलेली असली तरी पोंदेवाडी लांब नाही किंवा वाळूनगर, रानमाळा हा परिसर लांब नाही, या ठिकाणी देखील तितकीच बिबट्यांची भीती आहे। तुम्ही कधीतरी शासनाच्या माध्यमातून ज्या सत्तेची त्या ठिकाणी घेताय त्या सत्तेचा कुठेतरी उपयोग करा, आणि जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी स्वास्थ्य मिळेल किंवा लोकांना आपल्या आरोग्याची निश्चितपणे काळजी घेता येईल। हा जो मुलगा गेलेला आहे, हा मुलगा तुमच्या घरातला नाही, तुमचे नातेवाईक नाशिकला आहेत, अमरावतीला आहेत, आमचे नातेवाईक या ठिकाणी आहेत, म्हणून आम्हाला त्याची झळ आहे आणि म्हणून इतक्या पोटतिडकीनं बोलण्याची गरज पडते। खरं तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची तुम्हाला विनंती ही राहील की तुम्ही कधीतरी संवेदनशील व्हा। केवळ मिश्किल हसून किंवा या अशा पद्धतीने त्या ठिकाणी मिमिक्री करून किंवा कालच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बोलले, अतिशय घृणास्पद असं ते तुमचं वाक्य होतं। निश्चितपणे त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि पुन्हा एकदा एक लोकप्रतिनिधीच्या भावनेतून तुम्हाला जर हे जमत नसेल, वार्धक्याकडे जरी आपण झुकलेला असला तरी सुद्धा काही निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मनामध्ये असली पाहिजे, आणि ती जर नसेल तर आपण राजीनामा निश्चितपणे दिला पाहिजे, अशा प्रकारची मी मागणी करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इथे येणार त्याची चर्चा चालू आहे, अजित आले तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी कराल? अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, जोपर्यंत अजित पवार वर आहेत तोपर्यंत अर्थमंत्री, तोपर्यंत निधी कमी पडून देणार नाही। म्हणून कुणाचे कुबडे घेऊन तुम्हाला जर या ठिकाणी काम करायचं असेल तर तुमची स्वतःची धमक काय? जर अजित पवार अर्थमंत्री आहेत तर अर्थमंत्र्यांना वनमंत्र्यांना पैसे देता येत नाहीत का? वनमंत्र्यांना जर पैसे नाही दिले तर वनमंत्र्यांनी काय घरचे पैसे घालून इथं काम करायचं का? या ठिकाणी बिबटे पकडण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागते, या ठिकाणी ज्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी पुढे पाठवावा लागतो, तो जर हे खातं जर अजित पवारांकडे असेल, अजित पवार जर निधी देत नसेल तर वनमंत्री या ठिकाणी येऊन बोलणार काय? अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजप आणि राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी जे द्वंद्व चालू आहे त्याच्यामध्ये शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनाही भरपूर वाटत असेल काही करावं, परंतु त्यांचाही नाईलाज झालेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे कोंडी झालेले सरकार असल्यामुळं या ठिकाणी लोकांना त्या सगळ्या गोष्टीचं सामोरं जावं लागतंय आणि लोकांचा त्या ठिकाणी नाईलाज झालेला आहे। लोक निश्चितपणे केवळ मतदानाच्या स्वरूपातच नाही तर भावनिकतेच्या दृष्टीतून आपल्याला आपली जागा निश्चितपणे दाखवून देतील, अशा प्रकारची माझी भावना आहे। 3 वाजता ही घटना घडलेली आहे, त्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील असतील किंवा खासदार अमोल कोल्हे असतील,
यांनी अजून या ठिकाणी भेट दिलेली नाही. नक्कीच. कुठल्याही प्रकारचं काही सांगितलेलं नाहीये. नक्कीच सगळ्यात अगोदर लोकप्रतिनिधीने या गोष्टीची दखल एवढ्यासाठी घेतली पाहिजे, कारण तो एक प्रतिनिधी आहे. प्रतिनिधी मग तो समाज माणसाचा, तो जिल्हा परिषद स्तरावर असू शकतो, पंचायत समिती स्तरावर असतो, ग्रामपंचायत स्तरावर असतो. ग्रामपंचायत स्तरावरचे सगळे लोक या ठिकाणी आलेत, पंचायत समिती लेवलचे लोक आलेले आहेत, जिल्हा परिषद लेवलचे येतात. मग तुम्हालाच अडचण काय झालेली आहे? ज्यांच्या जीवावरती तुम्ही मोठे झालेले आहात, तुम्हाला जर याची जाणीव नसेल तर निश्चितपणे तुम्हाला यापुढील काळामध्ये केवळ राजकीय हेतूनेच नाही तर अगदी रस्त्यावर उतरून देण्याची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत.